नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून आपण MHATET अर्थात महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेची जोरदार तयारी करत होतो आणि या तयारीनंतर आपण आपला पेपर देखील दिलेला आहे आणि आता अनेक मित्रांचं लक्ष हे ऑफिशियल आन्सर कीकडे लागलेलं आहे. पण मित्रांनो, आपण केवळ आन्सर कीची वाट पाहतच बसलो तर आपल्या समोर चालून येणाऱ्या अनेक संधी आपण सोडून देऊ शकतो. त्या संधीला जर आपल्याला गमवायचं नसेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याचं कारण असं मित्रांनो की शिक्षक होण्याचं स्वप्न जरी आपलं असेल त्यासाठी आपण आपल्या चॅनलवर अनेक मित्रांसाठी मार्गदर्शनपर व्हिडिओ बनवले आणि त्यातल्याच काही मित्रांचे मला संदेश आलेले आहेत. मेसेजेसच्या माध्यमातून त्यांनी कळवलंय की सर, ज्याप्रमाणे आपण टीईटीच्या संदर्भात उत्साहाने आणि अनुभवपूर्ण मार्गदर्शन दिले आहे त्याचा आम्हाला निश्चितच फायदा झालेला आहे, पण इथून पुढे देखील आम्हाला तुमचं मार्गदर्शन गायडन्स हे सरळ सेवेच्या माध्यमातून का होईना त्या परीक्षेसाठी सरळ सेवा भरतीसाठी देखील चालू ठेवा. तर माझ्या या मित्रांच्या विनंतीला मान देऊन मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आजपासूनच मित्रांनो आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी सांगत आहे की सरळ सेवेसाठी देखील आता आपण आपल्या चॅनलवर रोज किंवा जसा वेळ मिळेल तसा आणि आवश्यकतेनुसार सर्व असे महत्वपूर्ण व्हिडिओज आणि टॉपिक्स कव्हर करणार आहोत, जेणेकरून जास्तीत जास्त मित्रांना त्याचा फायदा होईल. तर सरळ सेवेची जर तयारी करत असणार तर त्यासाठी आपल्याला वेगळा अभ्यास करण्याची फारशी गरज नाहीये मित्रांनो. याचं कारण असं की शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आपण जो शिक्षक भरतीच्या पॅटर्नने तयारी केली होती आणि त्यानंतरचा जो टप्पा असतो तो असतो शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचा. तर त्यासाठी आपला जो अभ्यासक्रम आहे ना, तर तोच अभ्यासक्रम जवळजवळ या चालून आलेल्या संधीच्या काय परीक्षा पद्धतीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण हे सगळं होत असताना आजची काय महत्वपूर्ण अपडेट आहे आपण या व्हिडिओ मध्ये पुढे जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपणा सर्वांना एक विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो आजच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवर सेट करा, जेणेकरून आपणास सर्व सरळ सेवेच्या संदर्भात किंवा शिक्षक भरतीच्या संदर्भात महत्वपूर्ण अपडेट दररोज मिळत जातील. चला तर मग जाणून घेऊया आजची काय आहे महत्वपूर्ण अपडेट. बघा मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाची एक भरती निघालेली आहे आणि ही मित्रांनो ही ऐतिहासिक भरती म्हटलीच चालेल. याचं कारण असं की या भरती प्रक्रियेमध्ये जागा भरपूर आलेल्या आहेत की आजपर्यंत 2000 पेक्षा जास्त जागा असलेली भरती ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये कधीच बघायला मिळाली. मित्रांनो, तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करत होता ना, तर तुम्ही हा फॉर्म आवर्जून भरलाच पाहिजे. याचं काय कारण आहे, याचे 5 महत्वपूर्ण कारण मी तुमच्या समोर मांडणार आहे आणि ते कारण ऐकल्यानंतर तुम्हाला देखील विश्वास बसेल की होय, येस, आपण ही परीक्षा दिलीच पाहिजे. तर ते काय कारण आहेत बघा. यामध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण असं आहे की आजपर्यंत या भरतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा कधीच आल्या नव्हत्या की ज्या आपल्या समोर आज आलेल्या आहेत. ही एक चालून आलेली संधी आहे मित्रांनो आणि चालून आलेल्या संधीला जर आपण हाताने दुर्लक्ष केलं ना तर आपल्या या संधीला गमावल्यासाठी आपल्याला पस्तावण्याची वेळ देखील येऊ शकते. त्यामुळे तसं होऊ द्यायचं नसेल तर बघा मित्रांनो, जागा भरपूर जास्त आहेत. आपण हा फॉर्म का भरायला पाहिजे? कारण या भरतीमध्ये जे पद आहेत बघा, पद क्रमांक 1 या ठिकाणी क्लर्क भरती आहे. त्या क्लर्कच्या पदासाठी जो पगार मिळतो का नाही मित्रांनो, बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तलाठीला S8 या श्रेणीमधून पगार मिळत असतो, परंतु या ठिकाणी जो पद आहे क्लर्क आहे यासाठी जो पगार असणार आहे तो S10 लेवलचा असणार आहे मित्रांनो. S10 लेवलचा जर पगार पाहिला तुम्ही तर तो किती असू शकतो? 29,000 रुपयापासून 92,000 रुपयापर्यंत हा पगार आपला असू शकतो आणि आपल्या हातामध्ये आपल्याला 50,000 पेक्षा जास्त है ना दर महिन्याला पगार मिळू शकतो. मित्रांनो, संधीचं वाट पाहत वेळ घालवला तसं करायचंय का की आलेल्या संधीला आपल्याला या ठिकाणी सामोरं जायचंय? हे आपल्या मनावर आहे, आपल्या हातात आहे. ही जर एवढ्या पगाराची भरती आपण या ठिकाणी फॉर्म न भरता दुर्लक्ष केलं तर आपलंच नुकसान होणार. त्यामुळे आपण हा फॉर्म भरायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला तिसरं कारण काय की आपण हा फॉर्म का भरायचा? तिसरं कारण असं आहे मित्रांनो, या ज्या कोर्टाच्या जागा आहेत ना, तर या कोर्टाच्या जागांना पेन्शन लागू आहे. इतर कोणतीही भरती बघा, आज रोजी शिक्षक भरतीमध्ये जरी विद्यार्थी लागलेले आहेत तरी त्यांना शिक्षकांना पेन्शन नाहीये, पण या कोर्टाच्या जागा आहेत
या कोर्टाच्या जागांना पेन्शन मिळते मित्रांनो. जर आपलं या ठिकाणी सिलेक्शन झालं, अभ्यासक्रम काय आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे, पण ही पेन्शन मिळणारी ही जी नोकरी आपल्याला गमवायची नसेल तर आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर काय बघा मित्रांनो, या भरतीमध्ये आपल्याला प्रमोशनसाठी खूप मोठ्या प्रमाणावर स्कोप आहे. प्रमोशन जर आपल्याला पाहिजे असेल, एकदा का आपण यामध्ये सिलेक्शन झालं तर आपल्याला प्रमोशन देखील लवकर मिळू शकते आणि प्रमोशन मिळून आपण वरच्या पदावर जाऊ शकतो, आहे की नाही. त्यामुळे आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. आणि 5वं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे मित्रांनो की या भरतीसाठी कुठल्याच प्रकारचं कास्ट रिझर्वेशन मात्र लागणारच नाहीये. म्हणजे तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल किंवा इतर कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल, हे जे 2000 पेक्षा पद आहेत त्या प्रत्येक पदासाठी आपण काय करू शकतो, ती 2000 पेक्षा ज्या जास्त जागा आहेत ना, त्या जागांना आपण कोणत्याही कॅटेगरीचा उमेदवार या ठिकाणी काय करू शकतो, अप्लाय करू शकतो. म्हणजे नो रिझर्वेशन जरी नसेल तरी देखील आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. म्हणून मित्रांनो आपण हा फॉर्म भरलाच पाहिजे. म्हणून मित्रांनो माझी देखील तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, कळकळीची विनंती आहे की तुम्ही हा बघा मुंबई उच्च न्यायालय भरतीमधील क्लर्क या पदासाठी ज्या काही जागा निघालेल्या आहेत त्या जागासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. आता या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या पदाच्या किती जागा आहेत आणि त्या जागांना अर्ज करायचा असेल तर आपल्याला काय क्वालिफिकेशन लागते, या सगळ्या गोष्टींची जी काही आवश्यक माहिती असेल ती आपण आपल्या चॅनलवर दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती खरंच मनापासून आवडली असेल तर मित्रांनो जास्तीत जास्त प्रमाणात या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपणास सरळ सेवेच्या संदर्भात देखील महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत जातील. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.